आजचा दिवस हा अनंत चतुर्थीचा आहे। अनंत चतुर्थी म्हणजेच आपल्या लाडक्या गणरायाला आपण आनंदात उत्साहामध्ये आज या ठिकाणी आपण निरोप देत असतो आणि निरोप देत असताना गणरायाच्या चरणी आपण प्रार्थना करतो की हे गणराया, तुझ्या भक्तांवर अशीच तुझी कृपादृष्टी ठेव आणि सगळ्यांना सुख समृद्धी आणि भरभराटी त्याचप्रमाणे निरोगी आयुष्य दे आणि तुझ्या आनंद आमचं आजचं हे विसर्जन होत असताना आणखीन एक मागणी करतो की पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर या। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी शिवसेना अणुशक्तीनगर विधानसभा यांच्या वतीने या ठिकाणी होणारा हा पारंपरिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत त्या ठिकाणी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये या ठिकाणी असलेल्या गणेश मूर्तींना आपण पुष्पवृष्टी करतो। या पुष्पवृष्टीमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आमचे दीपक महेश्वरी आहेत, त्याचप्रमाणे आयोजक आहेत त्या ठिकाणी स्वाती दबडे, त्याचप्रमाणे आमचे सचिन राक्षे, राशा मणिकम या ठिकाणचे शाखा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, हिराप्पा खजीर यांच्या सगळ्यांच्या वतीने हा या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। मी त्यांना शुभेच्छा देतो आणि परंपरेप्रमाणे या भागामध्ये होणारी ही जे गणेश उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये पुष्पवृष्टीची परंपरा जी आहे ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शाखा प्रमुखांनी राखली, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांना शुभेच्छा। गणरायाकडे आमची हीच मागणी आहे, गणरायाकडे आमची ही मागणी आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये लाडकी बहिणीची योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, लेक लाडकी योजना असेल, अशा अनेक योजना राबवण्यात आल्या आणि त्यामुळे सर्वसामान्य महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी ज्या योजना या आणल्या त्याचा चांगला परिणाम हा सर्व लोकांमध्ये आणि खास करून महिलांमध्ये दिसत आहे। त्यामुळे सर्व महिलांची आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की असे सर्वाभिमुख आणि सर्व घटकांसाठी काम करणारे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब पुन्हा एकदा महाराष्ट्राला लाभू दे अशी सर्वांच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने, विभाग क्रमांक 11च्या वतीने गणरायाचरणी नतमस्तक होऊन आम्ही प्रार्थना करतो की पुन्हा एकदा या महाराष्ट्र राज्याला चांगले दिवस येण्यासाठी, सुखी समृद्ध दिवस येण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हेच आम्हाला पुन्हा मुख्यमंत्री पाहिजे। धन्यवाद। कि आज बहुत बड़ा दिन है, गणपति जी का विसर्जन है आज और बापा आज जा रहे हैं। हमारा इंतज़ार कि पुढचे वर्ष फिर वापस आएंगे। वो आज सम्मान के साथ बोला जाता है कि ये जो शिवसेना का बेस था, शिवसेना का बेस था यहाँ पे, उद्धव गट को शिवसेना घोषित नहीं की गई है लेकिन शिंदे साहब की सेना को शिवसेना घोषित की है। सुप्रीम कोर्ट का आदेश आया है, उसी को मानते हुए आज हमारी संगठन ने इसी बेस पे जो स्वागत पिछले साल किया था फिर से आज किया है। बस इसी दौर को हम दोहरा रहे थे। धन्यवाद। ऐसा है कि उस पक्ष में खाली एक ही चीज़ है, बोलने का वक्त है। यहाँ पे बोल के करके दिखाते, शिंदे साहब ने बोल के करके दिखाया, लोगों के घर में पैसे आए और ये पैसे आते रहेंगे, ये उनका आश्वासन है। 2 महीने में इलेक्शन है, भगवान से क्या प्रार्थना मांगेंगे गणपति बप्पा से फिर से एक बार मुख्यमंत्री होंगे और महायुति सरकार आने। मैं सिर्फ 2 विनती करूंगा ऊपर वाले से कि हमारे राहुल शिवाड़े साहब फिर से राज्यसभा में आए और हमारे शिंदे साहब फिर से शिवसेना के पक्ष के अध्यक्ष जो थे वो आज फिर से मुख्यमंत्री बने। अणुशक्तिनगर के लोगों का यह कहना है कि अनिल देसाई जब से जीत के आए वो लोगों की परेशानियों को पहले जो है सुनना चाहते थे, उसके बाद से जो है गायब हो गए। आज लोगों का यह कहना है कि राहुल शिवाड़े ही बेहतर हमारे एमपी थे, क्या कहेंगे? ऐसा है कि उनसे मिलने के लिए शिवाजी पक्ष जाना पड़ेगा। शिवाड़े साहब से मिलने के लिए सिर्फ चेंबूर नाका आना था। इतने बड़े दरमियान को दूर करने के लिए शायद मुश्किल है लोगों के लिए। अब ये वक्त बताएगा उनके लिए कि क्या गलती थी और क्या सही थी। आम्ही सर्व शिवसैनिकांनी शिवसेनेचे धडाकेबाज मुख्यमंत्री, गोरगरिबांचे कैवारी, महिलांसाठी, युवकांसाठी नेहमी आदर्श राहणारे आणि कोणताच निर्णय घेत्यावेळी इकडे तिकडे न पाहता अतिशय खालच्या थरापासून तर वरच्या थरापर्यंत गोरगरिबांपर्यंत त्यांना कसं सक्षम करता येईल असे निर्णय घेतात। म्हणून मी माझी पत्नी स्वाती दबडे
यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये आम्ही प्रवेश केला, कारण मुख्यमंत्री ज्याप्रमाणे या ठिकाणी कामं करतायत ती कामं बघून खरोखरच आम्हाला वाटलं असा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही. आणि मुख्यमंत्री ज्याप्रमाणे कामं करतायत त्याच्याप्रमाणे आता बघा सर्व महिलांना अर्धी तिकीट STमध्ये 1500 रुपये प्रत्येक महिन्याच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. जे 75 वर्ष ज्याचे वय आहेत ते तीर्थयात्रेसाठी मोफत त्यांना त्या ठिकाणी नेले जात आहे. गोरगरीब कष्टकऱ्यांचा एकच नेता आमचा मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे या ठिकाणी आमचे दीपकभाई महेश्वरी या ठिकाणी आलेत. खरोखरच त्यांनी आमच्या आज कार्यक्रमात शोभा वाढवली आणि आमचे तरुणांचे श्रद्धास्थान युवकांचे आमचे लाडके कार्यसम्राट विभाग प्रमुख अविनाशजी राणे साहेब हे या ठिकाणी आलेत. आम्ही सर्व राहुल शेवाळे साहेब यांच्या संघातील शेवटपर्यंत राहू आणि आमच्या वहिनीताई आमच्या कामनीताई ज्यांनी जे संघटन महिलांचं उभं केलं, शेवाळे साहेबांनी पुरुषांचं संघटन उभं केलं, तरुणांना त्यांनी न्याय दिला, बेरोजगार रोजगार दिला. राहुल शेवाळे आगे बढो.